अपयश ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा गौतम बुद्ध आत्मज्ञानाच्या शोधात तपस्या करत होते. त्यांच्या मनात खूप प्रश्न साठलेले. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे हवी होती, पण काही केल्या त्यांना समाधान मिळत नव्हतं. एके दिवशी नैराश्यामुळे त्यांच्या मनात विचार येऊ लागले, धन, मोह, माया, संसार सर्व सोडून सुद्धा मला आत्मज्ञान प्राप्त झालं नाही आणि मला आत्मज्ञान प्राप्त करता येईल की नाही आणि मी पुढे काय करायला पाहिजे, अशा प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात घोळू लागले. गौतम बुद्धांना तपस्या करून काही यश प्राप्त होईल अशी काही चिन्हे दिसत नव्हते. तरीही त्यांना त्यांच्या प्रयत्नात काहीच कमी पडू द्यायचं नव्हतं. ते उदास मनाने विचार करत होते. एवढ्यात त्यांना तहान लागली. ते पाणी पिण्यासाठी नदीकाठी गेले. तेथे त्यांना एक अद्भुत दृश्य दिसलं. एक खारुताई आपल्या तोंडात एक शेंग घेऊन नदी काठावर आली आणि तिच्या तोंडातून ती शेंग पाण्यात पडली. खारीने पाहिले की आपलं खाद्य पाण्यात तळाशी गेलं आहे. तिने लगेच पाण्यात उडी मारली आणि अंग ओलं झाल्यावर लगेच वर आली आणि लगेच अंग झटकून पुन्हा पाण्यात उडी मारली. ती आपलं हे काम वारंवार करू लागली. गौतम बुद्ध तिचे हे कार्य पाहत होते. त्यांच्या मनात विचार आला, ही एवढीशी आणि हिच्या ह्या कर्तृत्वाने काय ह्या नदीमधील पाणी आटणार आहे का? तरीही तिने आपला प्रयत्न चालूच ठेवला. अचानक गौतम बुद्धांच्या मनात विचार आला, ही एक खार असून आपला प्रयत्न करीत आहे, तेही न थकता, मनात नैराश्य न आणता. मग मी तर एक मनुष्य आहे. मी आता पुन्हा आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी तपस्या करणार, तेही नैराश्य मनात न आणता.